आज 3 ऑगस्ट सकाळचे 9 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. तर जे राजस्थानवरती कमी दाबाचे क्षेत्र ते विरून गेले, मात्र चक्रीवादळ वारे राजस्थानच्या आसपास आहेत. मान्सूनचा आज कमजोर पट्टा थोडासा उत्तरेकडे सरकू लागलेला जो आहे, जो की इकडे मणिपूरपर्यंत विस्तारलाय. राज्यात ऑफशोर ट्रफ जी कोकण किनारपट्टीवर सक्रिय होती, ती थोडी हळू कमकुवत होऊ लागलेली आहे. पण तरीसुद्धा बाष्प अजूनही राज्यामध्ये आहे आणि पाऊस किंवा ढग हे पाहायला मिळत आहेत. ठाणे पालघरचे काही भाग आहेत अंतर्गत. या ठिकाणी पावसाचे ढग आहेत. रायगडच्या अंतर्गत भागामध्ये जोरदार पावसाचे ढग आहेत. पुणे घाटमाता अहिल्यानगरचे पश्चिमेकडील भाग याही ठिकाणी चांगल्या पावसाचे ढग सकाळ सकाळी दिसत आहेत. नाशिक असेल, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरचे इतर भाग ढगाळ हवामान, हलक्याशा सरी अशा प्रकारची स्थिती पाहायला मिळते. तर सातारा घाट, कोल्हापूर घाटामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग काही ठिकाणी मध्यम सरी देणारे ढग हे पाहायला मिळत आहेत. इकडे गडचिरोलीच्या थोड्याशा भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस सक्रिय आहे. या व्यतिरिक्त राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान जरी असलं तरी सध्या त्या भागामध्ये पाऊस नाहीये. येत्या 24 तासातील जर शक्यता पाहिली तर येत्या 24 तासामध्ये नाशिक घाट, पुणे घाट, अहिल्यानगरचे पश्चिम भाग, सातारा, कोल्हापूरच्या घाटाच्या आसपासचे भाग आणि इकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघरचे लागून असलेले भाग मुसळधार तर काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. पण हा पाऊस सगळीकडे नाही, काही ठिकाणी अति मुसळधार राहील. बऱ्यापैकी भागांमध्ये मध्यम ते मुसळधार सरींची शक्यता राहील. मुंबई शहर उपनगरच्या आसपास जो पाऊस पाहायला मिळालेला आहे, तो दुपारी थोडा कमी होईल आणि पुन्हा रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान पावसाचा जोर याही ठिकाणी वाढेल. मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस याही ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा या ठिकाणी मध्यम ते जोरदार किंवा एखाद्या ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. या व्यतिरिक्त राज्याचे अंतर्गत भाग जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरचे काही भाग, सोलापूर, सांगली, साताऱ्याचे काही भाग असेल पूर्वेकडील, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना, बीड, परभणी, हिंगोली या भागामध्ये अ, विजांसह किंवा बिना विजांसह मध्यम ते जोरदार सरी राहतील, पण हा पाऊस सार्वत्रिक नाहीये. नंतर मध्य महाराष्ट्राचे पश्चिमेकडील भाग आहेत, या ठिकाणी मध्यम ते हलक्या अशा स्वरूपाच्या मान्सून सरी राहतील. त्याच्या पूर्वेकडे गेलात मधल्या भागात तर या ठिकाणी हलक्याशा सरी पाहायला मिळण्याची शक्यता राहील. नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी एक दुसऱ्या ठिकाणी झालं तर हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. मोठ्या पावसाची शक्यता सध्या तरी दिसत नाही. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाचे असेच अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक पेजवर पाहत असेल तर पेजला फॉलो करून ठेवा.